मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव आहे तो वाढलेला आहे। विशेषतः गेल्या 3 ते 4 दिवसापासून या दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः जी पर्यटन स्थळं आहेत, महत्त्वाची मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त आहे तो नेमण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये बॉम्ब शोधक पथक असतील किंवा इतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची जी काही संसाधनं आहेत ती तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते। आपण बघितलं तर जे काही भाविक या मंदिर परिसरामध्ये येत आहेत त्यांची अशा पद्धतीने साहित्याची आहे ती स्कॅनिंग करून त्याची तपासणी केली जाते। त्यानंतर जर आपण बघितलं तर पूर्णतः सुरक्षेच्या दृष्टीने काळजी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर काल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी देखील याच अनुषंगाने महत्त्वाची बैठक देखील घेतली। आपत्कालीन परिस्थितीत असणारी सगळे यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यानंतरच एकूण आपण बघतोय या मंदिर परिसरामधली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळते। खरं तर मे महिना आहे, सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे ती पाहायला मिळत असते आणि त्यामुळेच या सगळ्या भारत पाकिस्तान या सगळ्या तणाव परिस्थितीमध्ये कोणताही धोका या मंदिर परिसरामध्ये पोहोचू नये किंवा सुरक्षेला कोणतीही बाधा येऊ नये याची खबरदारी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।